पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येते। अतिक्रमण विरोधी कारवाई त्या ठिकाणी सुरू असतानाच वांद्र्यामधल्या स्थानिक नागरिकांनी, तिथल्या स्थानिक महिलांनी या अतिक्रमणाच्या विरोधी कारवाईला विरोध केला। त्यामुळे पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये काहीशी झटापट झाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये आता पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला अशी माहिती सध्या समोर येते। स्थानिक महिला आणि स्थानिक नागरिकांनी या कारवाईला विरोध केल्यानंतर हा संपूर्ण गदारोळ आणि गोंधळ झाल्याचं देखील समजतंय। वांद्र्यामधील अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध केला। ही थेट दृश्य आपण पाहतोय। वांद्र्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। स्थानिकांनी या कारवाईला विरोध केल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे। तेव्हाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। अत्यंत भीषण अशी परिस्थिती त्या संपूर्ण परिसरात निर्माण झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। स्थानिक महिलांनी, स्थानिक नागरिकांनी या कारवाईला विरोध केला म्हणून वांद्र्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। वांद्र्यात अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थानिकांनी विरोध केला, त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। वांद्र्यातली ही दृश्य आहेत। वांद्र्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे, त्यामुळे संपूर्ण परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असतानाच या ठिकाणी आता स्थानिक महिला असतील, स्थानिक नागरिक असतील, त्यांनी या कारवाईला विरोध केला आणि कारवाईला विरोध करत असतानाच पोलिसांनी मध्यस्थी केली। त्यामुळे हा संपूर्ण वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यानंतर पोलीस आणि तिथल्या स्थानिकांमध्ये हा संपूर्ण वाद निर्माण झालेला आहे आणि यानंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील या ठिकाणी करण्यात आल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये सुरुवातीला काहीशी झटापट झाली आणि त्यानंतर पोलिसांनी हा लाठीचार्ज केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसऱ्या बाजूनं काही पाण्याच्या बाटल्या देखील फेकल्या जात आहेत असं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। वांद्र्यामध्ये हा संपूर्ण गोंधळ झालेला आहे। वांद्र्यामध्ये पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे, कारण अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असतानाच स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केला। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कपिल, वांद्र्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केलाय, काय नेमकं घडलेलं आहे? नक्कीच 2 दिवसापासून इथे तोडक कारवाई सुरू झालेली आहे। बांद्रा स्टेशनच्या बाहेर जी झोपडपट्टी आहे त्याच्यावर ही तोडक कारवाई आहे। आज 11 दिवस आहे, आजही तोडक कारवाई सुरू आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आहे, परंतु काही वेळापूर्वी नागरिकांमधून काही पोलिसांवरती पाणी उडवणं, पोलिसांवरती काही गोष्टी फेकणं असा प्रकार सुरू होता आणि त्यासाठी सांभाळण्यासाठी पोलिसांनी सॉफ्ट लाठीचार्ज केलेला आहे। सौम्य असा लाठीचार्ज पाहायला मिळालेला आहे। जे स्थानिक नागरिक आहेत, ज्यांची घरं होती, त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये थोडी बाचाबाची होताना दिसली तिथे आणि थोडा लाठीचार्ज, सॉफ्ट लाठीचार्ज इथे पाहायला मिळालेला आहे। तोडक कारवाई अजूनही सुरू आहे, असे प्रकार कालपासून घडताना दिसतच आहेत। पण जी कारवाई आहे, तोडक कारवाईची जोरदार सुरू आहे। आज ही सर्व संपूर्ण कारवाई संपेल अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते। त्या अनुषंगाने 6 पॉकलेन असतील, पोलीस मोठा बंदोबस्त असेल, त्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही जी कारवाई आहे ही सुरू आहे। जवळपास 400 ते 500 ह्या झोपड्या आहेत, त्यांना तोडण्याचं काम इथे करण्यात येत आहे आणि त्या दरम्यान हा लाठीचार्ज झालेला आहे। जे स्थानिक नागरिक आणि पोलिसांमध्ये थोडी बाचाबाची होऊन लाठीचार्ज आपल्याला पाहायला मिळालेला आहे। कपिल, स्थानिक जे महिला असतील, स्थानिक नागरिक असतील, त्यांनी विरोध केला आणि त्याच वेळी पोलिसांच्या दिशेने काही वस्तू भिरकावल्या गेल्या असं देखील दिसतंय। हो, पोलिसांवरती पाणी फेकणं, काही प्लास्टिकच्या बादल्या असतील, प्लास्टिकची काही वस्तू असतील असे फेकलेल्या भांडी फेकताना त्या दृश्य काही झालेले कॅमेऱ्यामध्ये आणि त्याच्यानंतर पोलिसांनी एक सॉफ्ट लाठीचार्ज केलेला। तिथे काही मुलं होती, महिला होत्या, त्यांनी अशा प्रकारे केलं होतं आणि त्या अनुषंगाने हा लाठीचार्ज पोलिसांनी केलेला आहे। खरं तर पोलीस मोठा बंदोबस्त लागलेला आहे। पोलिसांनी ही कारवाई केल्याचं निश्चितच त्यामुळे आता स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते आणि त्यानंतर पोलिसांनी हा लाठीचार्ज केलाय। धन्यवाद कपिल या माहितीसाठी।